हार्ट ट्रान्सप्लांट या संकल्पनेबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, की पूर्वी असं म्हणायचे की हार्ट ट्रान्सप्लांट फक्त विदेशातच होतात. तर भारतात नेमके हार्ट ट्रान्सप्लांट कुठे होतात आणि त्याचं प्रमाण कसं आहे? हार्ट ट्रान्सप्लांट कधी लागतात जेव्हा पेशंटचा हार्ट फेल झाले. पहिला जो प्रश्न विचारला मला, हार्ट फेल झालं म्हणजे हार्टची कॅपॅसिटी कमी झाली, पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली, पेशंटला आता फुकटा पडता दम लागतोय, पेशंटला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट लागते, गोळ्या औषधांपेक्षा घेऊन पण पेशंटला त्रास होतोय, रिपीटेड पेशंटला हॉस्पिटल ॲडमिट व्हायला होते ऑक्सिजनसाठी, प्रोफेसर पाणी होते म्हणून. अशा पेशंटला आम्ही हार्ट ट्रान्सप्लांट सांगतो. त्याचे काही क्रायटेरियाज आहे, सायंटिफिक क्रायटेरियाज. त्या क्रायटेरियाज जर फिट झाले तर त्या पेशंटला आपण हार्ट ट्रान्सप्लांट ॲडवाईस करतो. तुझा जो प्रश्न होता की आपल्या भारतात हार्ट ट्रान्सप्लांट होतं का, 100% होतं हार्ट ट्रान्सप्लांट. आणि त्याचं प्रमाण वाढलं आहे. आता पहिल्या सुरुवातीला वर्षाला 15-20 व्हायचे, आता वर्षाला 200-300 होतात. इतके ट्रान्सप्लांटचं प्रमाण वाढलं आहे आणि सेंटर्स पण वाढले. चेन्नईमध्ये सगळ्यात जास्त हार्ट ट्रान्सप्लांट होतात, नंतर मग मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता असं सगळीकडे आता ट्रान्सप्लांट व्हायला लागले. सेंटर्स पण वाढायला लागले, सर्जन्स पण वाढायला लागले आणि लोकांमध्ये अवेअरनेस सुरू झाला आहे. लोक आता ॲक्सेप्ट करायला लागले की हार्ट ट्रान्सप्लांट घेऊन घ्यायला पाहिजे आणि डोनर्स पण अवेलेबल झाले आता. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण वाढते. पहिले प्रमाण वाढत नव्हतं कारण अवेअरनेस नव्हता लोकांमध्ये. लोक हार्ट द्यायला तयार नव्हते. त्यांना वाटायचं की आमचा मनुष्य किंवा बाई किंवा मनुष्य मेल्यानंतर ती बॉडी पूर्ण आणली पाहिजे, त्याला काही अभय द्यायला नको. आणि मग ते त्यांच्या रिलिजियस थॉट्समुळे काही कस्टम्समुळे देत नव्हते. पण आता लोक फ्रीली अवेदान करायला लागले आणि त्याच्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, कॉर्नियल ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट तर खूप जास्त व्हायला लागलं आता. आणि लिव्हर ट्रान्सप्लांटची कॉस्ट पण कमी झाली आता भारतामध्ये. त्यामुळे असं काही नाही आहे की आपल्याकडे ट्रान्सप्लांट होत नाही. आपल्याकडे सगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट भारतात होतात.